नमस्कार मंडळी. तर अचानक भयानकमध्ये आपण चाललो आहे गेस्ट स्पॉट कोकणात. आणि माझ्यासोबतच चाललंय, म्हणजे मला घेऊन चाललंय जय ओनली वन जय लाखम. त्याचं गाव दाखवायला मला घेऊन चाललंय. आणि हा प्लॅन आधी चालू होता, पण अचानक भयानकमध्ये आम्ही प्लॅन केला. चाललो. प्लॅन होता. आमचा प्रवास सुरू झाला. स्टेशनवर पोहोचलो आणि कळालं की आपला रूट असा असणार आहे. पुणे, कोल्हापूर, कणकवली, मालवण, मसुरे, बागायत. तिकीट घेतली आणि रात्री 11:30ची ट्रेन पकडली. सकाळी रेल्वे रुळावर खूप सारे मोर दिसले. ते पाहून प्रवासाची सुरुवात भन्नाट झाली. सकाळी 7:22 कोल्हापूरला पोहोचलो आणि स्टेशन बाहेर पोचताच आमचा चहाचा शोध सुरू झाला. आणि आम्ही 1 नंबर चहा इथे प्यायला. यानंतर आम्ही एस टी स्टँडवर गेलो. आम्ही दोघेही पहिल्यांदा असा एकटा लांबचा प्रवास करत होतो. माझा मित्र नेहमी कुटुंबासोबत जात होता. चौकशी केली आणि कळालं की पणजीकडे जाणारी एस टी आहे, जी गगनबावडा घाटातून कणकवलीला जाणार होती. आणि विशेष म्हणजे हा रूट माझा ट्रॅव्हल चेकलिस्टमध्ये आधीपासून होता. गगनबावडा घाट, स्वर्गाचा रस्ता. गगनबावडा म्हणजे निसर्गाचं अप्रतिम रूप. ढग, हिरवेगाई, खोल दऱ्या, वळणाचे रस्ते. मी मनापासून सांगतो, तुम्ही आयुष्यात एकदा तरी या घाटातून प्रवास केलाच पाहिजे. खरंच किती सुंदर आहे ना कोकण. सर्वांनी एकदा लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. कारण हे काही लेह मनाली नाही आहे, हे आपलं महाराष्ट्र आहे. घाट उतरल्यावर आम्ही एक छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो आणि डाळ भात खाल्ला आणि सोबत 2 थंड पेय घेतली, स्प्राईट आणि फॅन्टा. पण खरी परीक्षा आत्ता सुरू झाली. बागायतसाठी डायरेक्ट बस उपलब्ध नव्हती, एकमेव पर्याय रिक्षा. पण आम्ही ठरवलं की शक्य तितका कमी बजेटमध्ये प्रवास करायचा. मग काय, सुदैवाने आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत जाणारी एस टी मिळाली. आम्ही लगेच बसलो. पण 10-15 किलोमीटर झाल्यावर बस बंद पडली. आता पुढे काय? आम्ही रस्त्यावर उभे राहून लिफ्ट मागायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एका टेम्पोवाल्याने दिलखुश मदत केली. त्याने आम्हाला थेट बागायतपर्यंत लिफ्ट दिली. अशा माणसांमुळेच तर प्रवास आणखी सुंदर बनतो. पण अजून 5 किलोमीटर बाकी होते. मग काय, बॅग खांद्यावर घेतली आणि चालत निघालो. थोडा थकवा, पण त्याहून जास्त उत्साह. आणि फायनली आम्ही सुखरूप माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो. इतक्या टप्प्यातून, इतक्या अनुभवातून आणि इतके कमी बजेटपूर्वी झालेला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील. इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुमचा सर्वात भन्नाट प्रवास कोणता होता? कमेंट करून नक्की सांगा.